योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते. काही लोकांच्या, काही महिलांच्या, माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते. हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील. 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे, परंतु 31 ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, याचा विश्वास आपण बाळगा. आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1,500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे. हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की 1,500 रुपये मला 15 ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या. काय त्यांचा जे काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता, डोळ्यात अश्रू देखील पाहिले. आणि म्हणून विरोधकांसाठी 1,500ची रक्कम किरकोळ असेल, कारण त्यांना गरिबीशी काय देणं घेणं नाही, गरिबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत. हम दो हमारो दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना 1,500ची काय किंमत कळणार नाही. पण माझ्या बहिणींनो, या 1,500 रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे. आणि मी आपल्याला सांगतो, मलाही माहीत आहे. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो, सर्वसामान्य परिवारातून मी आलो आहे.